आणि आता थेट जाणार आहोत महापौर रितू तावडे यांच्या पत्रकार परिषदेत. इतिहासामध्ये अशा पद्धतीचं बिहेवियर आपण त्याला मिसकंडक्ट बोलतो. 1888च्या कायद्यामध्ये याला मिसकंडक्ट बोलतो. अशा पद्धतीने तुम्ही त्या महापौरांची परमिशन न घेता अतिशय संवेदनशील असं हे मुंबई महानगरपालिकेचं दालन आहे. पूर्ण मुंबईकरांचे कागदपत्र सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या मीटिंग्स असे सर्व महत्त्वाचे किंवा सभागृहात चालणारे सगळे विषय या महापौराच्या दालनात सुरू असतात. आणि अशा संवेदनशील असलेल्या महापौराच्या दालनामध्ये त्या आल्यात, त्याबद्दल वाद नाही. त्यांनी जर त्यांच्या पत्राची विचारपूस केली त्याबद्दल वाद नाही. पण त्या ठिकाणी त्यांनी दमदाटी केली. त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल ऑन करून सगळं ट्रेसपासिंग करत होत्या, रेखी करत होत्या, काय महत्त्वाचं शोधत होत्या त्या सगळ्या गोष्टी चाळत होत्या. दमदाटी करून पेपर्स त्या ठिकाणी चाळणी करणं त्यांचं चालू होतं. अशा पद्धतीची वागणूक विरोधी पक्षनेत्याला शोभत नाही. एवढं करून त्या थांबल्या नाही. त्या स्वतःच्या दालनामध्ये गेल्या. MS मनोज कांबळे त्यांना बोलवून घेतलं. त्या ठिकाणी माझ्या दालनामध्ये मनोज कांबळेंच्या वतीने त्यांनी फोन केला आणि सांगितलं की माझे जेवढे पेपर्स आहेत, इतरही माझे महत्त्वाचे कागदपत्र त्यांनी मागवून घेतलेत. ज्याला आपण गोपनीय कागदपत्र पेपर बोलतो, महत्त्वाचे पत्र बोलतो, ते मागून त्यांनी स्वतःच्या दालनामध्ये दोन्ही PS ला बोलवून घेतलं, आकांक्षा आणि नेहा मॅडमला, आणि त्याचे फोटो त्यांनी त्या ठिकाणी काढले. हा एवढा मोठा ऑफेन्स आहे. अतिशय संवेदनशील असलेल्या महापौराच्या दालनामध्ये अशा पद्धतीचं विरोधी पक्षनेत्यांनी जी आज वागणूक केली आहे ती मिसकंडक्ट आहे. आणि म्हणूनच मी आता माझ्या लेटर हेडवरती पोलीस उपायुक्त परिमंडळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस ठाणे या ठिकाणी मी माझं पत्र देते. आणि अशा पद्धतीने विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांचं हे जे वागणं आहे हे या सभाशास्त्राला अनुसरून नाही आहे. आणि म्हणूनच ह्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते मी आज स्थानिक पोलीस स्टेशनला देते. ताई तुमची दिशाभूल करतात आहे. आता तर ताई माध्यमांची पण दिशाभूल करायला लागल्या आहेत. कदाचित त्यांना विसर पडलाय. त्या स्वतः माजी महापौर होत्या. त्यांना ह्या सभाशास्त्र माहिती असायला पाहिजे. बरोबर बोलल्यात त्या. हे जे महापौरांचं दालन आहे हे लोकांचं आहे, मुंबईकरांचं आहे. पण ह्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता, तुमच्या कागदपत्र त्याची विचारपूस करू शकता की मी हे दिलेले पत्र आहे, ह्याच्यावरती मला उत्तर कधी मिळेल. आणि ते उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर महापौरांना त्या संदर्भात त्या मला फोनही करू शकतात. पण ज्या पद्धतीने त्यांनी या दालनामध्ये एंट्री केली, दालन मी पुन्हा सांगते, मी इथे बसली आहे, ते बाहेरपर्यंत जो मेन माझा एंट्री आहे हे संपूर्ण महापौरांचंच दालन आहे. माझीच संपूर्ण MS डिपार्टमेंट हे महापौरांचे आहेत. आणि हे माझ्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे पत्र त्या ठिकाणी तयार करण्याचं काम करतात. या ठिकाणी मुंबईकरांचे पण अतिशय महत्त्वाचे गोपनीय पत्रसुद्धा इथे येतात. त्याचे पण या ठिकाणी उत्तरं या माझ्या दालनामध्ये बाहेर तयार होत असतात. कॅमेरा ऑन करून ज्या पद्धतीने ट्रेसपासिंग करत होत्या, ज्या पद्धतीने माझ्या दालनाची रेखी करत होत्या, तो एक ऑफेन्स आहे. आणि ते किशोरीताईंनी फार मोठी चूक ही आज मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याला न शोभणारी गोष्ट त्यांनी आज केली आहे. अतिशय चुकीच्या वागलेली आहे. महापौर तर सकाळपासून बाहेर पावसामध्येच व्यस्त होत्या. पावसामध्ये भिजून संपूर्ण पाहणी करत होत्या. आता त्यांना सांगा, जर तुम्हाला एवढीच मुंबईकरांची तळमळ आहे तर तुम्ही आतापर्यंत ही जी तुमची पारंपरिक विषय आहे, जी नेहमी तुम्ही या ठिकाणी परंपरेनुसार कोविड पण घरातून हँडल केला, आता काय पावसाळा पण तुम्हाला विरोधी पक्षनेत्या म्हणून घरातून हँडल करायचं आहे का? तुम्हाला मुंबईकरांची सेवा करायची असेल, मुंबईकरांना तुम्हाला भेटायचे असेल, मुंबईकरांच्या समस्याचं निराकरण करायचं असेल तर तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावरती नको का उतरायला? अशा पद्धतीने जर तुम्ही इथेच या महापौराच्या AC केबिनमध्ये बसून जर मुंबईकरांचे प्रश्न सॉल्व्ह करणार असणार तर हे तर मला तर त्यांचं वागणं हे पारंपरिक त्यांचं रूढीप्रमाणे जे त्यांचे नेते करतात तेच ह्या करतात आहे. आणि दुसरं पुन्हा एकदा सांगते, महापौरांच्या दालनामध्ये त्यांच्या पत्राचं काय झालं हे विचारायला त्या नक्कीच येऊ शकतात. पण ह्या पद्धतीने दमदाटी करून, मोबाईल ऑन करून रेखी करणं, ट्रेसपासिंग करणं, ही जी त्यांनी पद्धत आज केली ही मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याला न शोभणारी आहे. आत्तापर्यंतच्या पूर्ण इतिहासामध्ये अशा पद्धतीने
तर महापौरांच्या पत्रकार परिषदेत महापौरांनी अत्यंत गंभीर आरोप किशोरी पेडणेकरांवर केले आहेत. स्वतः किशोरीताई आता आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून. किशोरीताई, आपण ऐकलं असेल आता महापौर पत्रकार परिषदेत आहेत. 2-3 मुद्दे त्यांचे असे आहेत. एकतर त्या दौऱ्यावर होत्या तेव्हा आपण त्यांच्या दालनात गेलात, परवानगीशिवाय गेलात, तिकडे कर्मचाऱ्यांना दमदाटी केलीत, कागदपत्र चाळलीत, त्यांचे फोटो काढलीत. आपल्या हे आरोप मान्य आहेत किशोरीताई? मुळामध्ये महापौरांचे गंभीर कसले आरोप, हे बालिश आरोप आहेत. मुळात आरोपच नाही. माझा महापौरांच्या ह्याचा काडीचा संबंध नाही. मी महापौरांच्या दालनात जो MS डिपार्टमेंट आहे, ज्यांना आम्ही पत्र दिलं, ते पहिलं पत्र त्यांच्याकडे जातं. ते सगळं त्याचा इतिवृत्तांत बनवतात, महापौरांची सही घेतात आणि पत्राचं उत्तर देतात. 30 मार्च पासून आम्ही पत्रव्यवहार करतोय. एकाचं पण उत्तर आलं नाही. तर MS डिपार्टमेंटच्या स्टाफला, खरं म्हणजे मी महापौरांना भेटायला गेली होती आणि हा असा कुठलाही लिखित किंवा अलिखित नियमच नाही की महापौर नसताना इथे 2-3 महापौरांना भेटण्यासाठी आलेली लोक होती आणि मी विरोधी पक्ष नेते काय माझा हक्क नाही. हे बालिश. किशोरीताई, त्यांचं असं म्हणणं आहे किशोरीताई हां, बोला बोला, पूर्ण करा. ती विशेष सभा पावसाळ्यापूर्वी कारण वर्ष कोणीच आम्ही नगरसेवक नव्हतो. प्रशासनाने कसं काम केलं, श्वेतपत्रे तीही मिळाली नाही आम्हाला. जाऊन पुढे 4 वर्ष आपण नसल्यामुळे कुठे कुठे काय आहे, कुठे रिक्स आहे, कुठे हाय रिक्स आहे, या सगळ्याच्या 227 नगरसेवकांकडनं जेव्हा सभागृहात आवाज उठवला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने प्रशासनावर अंकुश येतो सगळ्यांचा मिळून. आणि त्या पत्राला कुठलंही उत्तर नाही आलं. त्याच्यानंतर अनेक रक्तपेढीवर मी पत्र दिली, त्याच्यानंतर इतक्या पत्रांचं एकही उत्तर आलं नाही. तर माझा तो हक्क बनतो MS डिपार्टमेंटला विचारायचा. मी MS ला पण बोलवून घेतलं. MS बोलले नाही तर तुमचा हक्क आहे. आणि मला कधीही असं शांत मुळमुळीत बोलायला जमतच नाही. मी काय माझ्या त्या खात्यामध्ये येणाऱ्या स्टाफला मी जर विचारलं तर महापौरांना काय ते काय अंदन दिलंय का ऑफिस? 2.5 वर्षाचा आमचा पण कार्यकाळ 2.5 वर्षाचा होता, संपला. तिथेच आपले कॉर्ड कटिंग होते. मग इतकं म्हणजे मी तर महापौर बसलात तिकडे गेलीच नाही. मी MS जिथे सर्व मुंबईकर येऊन बसतात, मुंबईकर आपली गाणी तिथे पत्र देतात, त्या सेक्शनला मी गेली. हा बालिश आरोप आहे. असं करणं चुकीचं आहे. म्हणजे अजूनही इतकं होऊ नये. एक तर तुम्ही सह्या करत नाही, हे माझ्याकडे आता पत्र आहे, त्यांनी तयार केली आहे. MS चं म्हणणं होतं आम्ही सांगतो पण सह्याच होत नाहीत. आम्ही काय करावं? अर्थात त्यांचं उत्तर बरोबर आहे. मग मला पण त्यांच्याकडनं उत्तर होतं. मी महापौरांकडे उत्तर मागतच नाहीये, अपेक्षा पण नाही. अशी तो बालिश आरोप असेच काहीतरी होणार तर काय उत्तर मागायची. किशोरीताई, आणखी एक त्यांचा असा आक्षेप आहे, आरोप आहे की तुम्ही गोपनीयतेचा भंग केलाय. तुम्ही पत्राचा फॉलोअप घ्यायला, त्यांचं कुठलंच ऑब्जेक्शन नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तिकडे जाऊन दमदाटी केली कर्मचाऱ्यांना, त्याचे फोटो काढले गोपनीय कागदपत्राचे, हे अयोग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ऐका ना, त्यांचं म्हणणं आहे तर माझंही म्हणणं आहे का? मी कुठलंही गोपनीय पत्र त्यांच्या दालनात तिकडे आतमध्ये मी MS ला सांगितलं पत्राची उत्तरं घेऊन या. ऐका, पत्राची उत्तरं घेऊन या, दिली असतील तर मला दाखवा. कारण आमच्या सर्व नगरसेवकांची पत्र दिलेली आहे, ती दाखवा. ती दाखवलं. MS नी मला जेव्हा आणली तेव्हा MS जो उतारा म्हणून तयार करतो ना, ती सगळी पत्र मी का फोटो काढले, त्याच्यावर रितू तावडेंची सही नाहीये. बरं. आणि माझ्या कार्यालयात काढले, मी तिथे काहीच नाही केलं. माझ्या कार्यालयात मी जिथे बसते ते घेऊन आले MS ते सगळे. आणि त्यांनी दाखवलं, मॅडम आम्ही काय करणार, तयाच करत असेल तर आम्ही काय करणार. हे त्यांची वाक्य आहेत आणि माझ्याकडे आहे ते. आणि गोपनीयता कसली मी भंग केली, मला सांगा ना, मी कसली भंग केली? मला जर एखाद्या प्रश्नाची उत्तर MS डिपार्टमेंट तिथे वर्किंग मध्ये आहे तर माझा उलटा MS ला प्रश्न होता की तुम्ही काम करता की नाही.
तुम्ही का एवढा विलंब करताय? कारण आम्ही महापौर होऊन गेलो. हं, कुठल्याही पत्राचं उत्तर 8 दिवस अपेक्षित असतं. बर मग ते जर उत्तर आली नाही तर आणखी बालिशपणा अजून दाखवणार तुम्ही. ठीक आहे. आणि किशोरीताई मी धन्यवाद. हां, त्या जिथे बसतात तिथे गेलेली नाहीये. मी बरं. उगाच बालिश आरोप करू नका म्हणावं. बर खूप खूप धन्यवाद किशोरीताई, सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. तेव्हा एकीकडे महापौर आरोप करतायत की आपल्या दालनामध्ये किशोरी पेडणेकर आल्या होत्या आणि त्यांनी ही कागदपत्र जी आहेत ती तपासली, त्याचे फोटो काढले, दमदाटी केली. दुसरीकडे किशोरी पेडणेकरांचं असं म्हणणं आहे की आपण त्यांच्या दालनामध्ये गेलो नव्हतो, आपल्या कार्यकक्षेमध्ये बसलेल्या कार्यालयातच आपण जाऊन या संदर्भातला पत्रांचा फॉलोअप घेतलेला आहे.